आणि याही वर्षी आपण नाशिक भिक्खू संघाच्या वतीने हा वर्षावास या ठिकाणी आपण आजच्या या दिनी आपण प्रारंभ केलेला आहे। वर्षावास ही जी परंपरा आहे, ही परंपरा बुद्ध काळापासून ती सुरुवात झालेली आहे। पावसाळ्यातील जे 3 महिने आहे, 3 महिने एका ठिकाणी वास्तव्य करून, निवास करून, अनेक उपासकांना उपदेश करून तो वर्षावास संपन्न करणं ही एक बुद्ध काळापासून चालत आलेली परंपरा आहे। आणि हा वर्षावास आषाढ पौर्णिमे ते अश्विन पौर्णिमेपर्यंत असतो। आणि या आषाढ पौर्णिमेला भगवान बुद्धांच्या ज्या जीवनामध्ये ज्या महत्त्वाच्या 4 घटना घडल्यात, त्या घटनेचं स्मरण या ठिकाणी भंतेजींनी आपल्याला सांगितलेलं आहे की या पौर्णिमेला राणी महामायेच्या उदरी सुमेध नावाच्या बोधिसत्वाने त्यांच्या गर्भाशयामध्ये प्रवेश केला। तो दिवस म्हणजे आजच्या या आषाढ पौर्णिमेचा आहे। आणि त्यानंतर सिद्धार्थ गौतमाने आपल्या वयाच्या 29व्या वर्षी ग्रहत्याग केला। तोही दिवस म्हणजे आजच्या या आषाढ पौर्णिमेचा आहे। आणि त्यानंतर जेव्हा सिद्धार्थ गौतमाला संबोधीचा साक्षात्कार होतो, ज्ञानप्राप्ती होते, आणि त्यानंतर जो त्यांनी पहिला उपदेश केला, जे पंचवर्गीय आहेत, महानाम, वप्प, कौंडिन्य, भद्दीय, हे जे 5 पंचवर्गीय भिक्खू आहेत, यांना त्यांनी पहिला उपदेश केला। तो दिवस म्हणजे या आषाढ पौर्णिमेचा आहे। आणि आपण याच पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा म्हणून आपण संबोधत असतो, परंतु खऱ्या अर्थाने ही जी पौर्णिमा आहे, की पहिला भगवान बुद्धाने जो उपदेश केला, ते आपले पहिले 5 शिष्य, म्हणजे ही जी काही गुरु परंपरा आहे, ही आपल्या बुद्ध काळापासून ती चालत आलेली परंपरा आहे। म्हणजे भगवान बुद्धाचे जे पहिले पंचवर्गीय 5 शिष्य झाले, ते याच आषाढ पौर्णिमेला झालेले आहेत। आणि म्हणून याच पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून सुद्धा संबोधत असतात। आणि म्हणून ही पौर्णिमा आपल्या बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण अशी पौर्णिमा आहे। आणि याच पौर्णिमेपासून आपण हा वर्षावास आपण दरवर्षी